स्टुडंट, वेलकम टू द शाहू स्क्रीनिंग ऑफ मॅथ्स क्लास. आणि आपण चॅप्टर डिस्कस करतोय रेशो अँड प्रपोर्शन. सो हिअर इज द क्वेश्चन ऑफ रेशो. ठीक आहे, तर हा रेशो फाइंड आउट करण्याचा हा आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये जस्ट रेशो फाइंड आउट करायचे, बट किती कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला या क्वेश्चन मध्ये हे थोडंसं तुम्हाला समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इट रेन्स CX सेंटीमीटर इन T मिनिट्स ऑन द फर्स्ट डे. सो फर्स्ट डे ची रेनिंग दिलेली आहे. अँड C/2 सेंटीमीटर इन T/X मिनिट्स ऑन द नेक्स्ट डे. सो देन द रेशो ऑफ रेनफॉलचा रेशो काढायचे. रेनफॉल किती पाऊस पडला याचा रेशो काढायचे. ठीक आहे. सो क्लिअरली बघा, तर काहीतरी सेंटीमीटर पाऊस पडलाय, काहीतरी मिनिट्स मध्ये किंवा काहीतरी टायमिंग मध्ये. तर दोन क्वांटिटीज आहेत, एक आहे पडलेला पाऊस, एक आहे रेनफॉल आणि एक आहे त्याला लागणारा टाइम. तर क्लिअरली समजून घ्या, तर टाइम आणि रेनफॉल याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये कसलं रिलेशन आहे हे, म्हणजे डायरेक्ट प्रपोर्शन आहे, इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, काय ते समजून घ्या. तर जेवढा टायमिंग कमी होईल त्यावेळेस जेवढा पावसाचा टायमिंग कमी असेल तेवढा रेनफॉल कमी होईल. ठीक आहे, जेवढा टायमिंग कमी आहे तेवढा रेनफॉल कमी होईल. दॅट इज द एक क्वांटिटी कमी होऊ लागली, दुसरी पण कमी होऊ लागली, म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन आहे. तर इथून क्लिअरली मला टाइम सेम जर करून घेतला, ठीक आहे, मी हे प्रपोर्शन आहे की नाही कशासाठी चेक करा म्हणून सांगतोय की आपल्याला दोन्ही ठिकाणी जर आपण टाइम सेम केला तर टाइम सेम केल्यानंतर पडलेल्या पावसाचा आपल्याला रेनफॉल इझिली काढता येतो. सो मग टायमिंग सेम करायचा. ठीक आहे, मग टायमिंग सेम करण्यासाठी फर्स्ट डे मध्ये आपल्याला T मिनिट्स मध्ये झालेला रेनफॉल दिलेला आहे फर्स्ट डेचा, आणि सेकंड डेचा T/X मिनिट्सचा रेनफॉल दिलेला आहे. तर आपल्याला T/X ला T मिनिट्स मध्ये आणून आपण या ठिकाणी T मिनिट्स मध्ये किती पाऊस पडला या ठिकाणी काढायचे सेकंड डेचा. ठीक आहे, तर मी टायमिंग सेम करून घेतोय, दोघांचा पण टायमिंग दोन्हीही डेज मध्ये T मिनिट्स मध्ये किती पाऊस पडला तर T मिनिट्सचा मी रेनफॉल काढेन, टाइम T, आणि या ठिकाणी मी फर्स्ट डेचा पण रेनफॉल काढेन आणि सेकंड डेचा पण रेनफॉल मी या ठिकाणी काढणार आहे. टायमिंग काय येणार आहे दोन्ही ठिकाणी, फर्स्ट डे मध्ये पण T मिनिट्स मध्ये किती पाऊस पडला, फर्स्ट डेला T मिनिट्स मध्ये पाऊस पडलेला आहे CX सेंटीमीटर फर्स्ट डे मध्ये, आणि सेकंड डे मध्ये टाइम Tच ठेवायचा आहे, आणि मग टाइम T असताना पाऊस किती पडला तर आपल्याला T/X मिनिट मध्ये पाऊस दिलेला आहे C/2. तर क्लिअरली या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन असल्यामुळं, ठीक आहे, आपल्या लक्षात आलं की एक क्वांटिटी कमी होऊ लागली, लागणारा टाइम कमी झाला तर पाऊस पण कमीच येणार. ठीक आहे, अर्धा तास पाऊस पडला आणि 1 तास पाऊस पडला, तर 1 तास पाऊस पडलेला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी टायमिंग वाढला तर पावसाचा रेनफॉल पण वाढलेला असेल. ठीक आहे, सो किती वेळ पाऊस पडला. सो मग या ठिकाणी डायरेक्ट प्रपोर्शन आहे हे समजल्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आपण युनिटरी मेथडने आन्सर काढू शकतो. म्हणजे जिथं जिथं डायरेक्ट प्रपोर्शन आहे तिथं तिथं आपण युनिटरी मेथड वापरू शकतो. सो म्हणून त्या युनिटरी मेथडचा यूज करून मी या ठिकाणी T/X मिनिटचा पाऊस रेनफॉल दिलेला आहे. ठीक आहे, T/X मिनिटचा रेनफॉल दिलेला आहे. T/X मिनिटचा रेनफॉल किती आहे, C/2. T/X मिनिटचा रेनफॉल आहे, हा आहे रेनफॉल. T/X मिनिटचा रेनफॉल दिलेला आहे आणि त्याचा टाइम आहे. तर T/X मिनिट टायमिंग मध्ये रेनफॉल होतोय C/2. तर T मिनिट्स मध्ये किती रेनफॉल होईल तर युनिटरी मेथडने काढता येतं, कारण की डायरेक्ट प्रपोर्शन आहे. क्लिअर आहे. सो T मिनिट्स मध्ये किती होईल, मग T मिनिट्स मध्ये किती येईल, सो CX/2. किंवा याला तुम्ही असं काहीतरी ॲज्युम करू शकता आणि क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर काढू शकता. ठीक आहे, TC/2 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काढायचंय y काहीतरी, याला समजा y पकडला तर T/X. सो मग इथून मला y ची व्हॅल्यू काढायची, तर हा इकडे जाऊन आपण सॉल्व्ह करून काढू शकतो. ठीक आहे, सो T तर कॅन्सल होणार. सो मग या y ची व्हॅल्यू किती येणार, डिवाइडचा x इकडे जाऊन मल्टिप्लाय, CX/2 इज इक्वल टू y. आणि y म्हणजेच कोण होता तर T मिनिट्स मध्ये पडणारा पाऊस. सो T मिनिट्स मध्ये पडणारा पाऊस आहे CX/2. क्लिअर आहे. सेकंड डेच्या मध्ये मी टायमिंग सेम ठेवला आणि सेकंड डे मध्ये किती पाऊस पडतोय, CX/2 पाऊस पडतोय. सो रेनफॉल ऑन फर्स्ट डे. ठीक आहे, इथं लिहून टाकतो आता, रेनफॉल ऑफ फर्स्ट डे इन T मिनिट्स इक्वल टू CX सेंटीमीटर. ठीक आहे, W ला परत रेनफॉल ऑफ सेकंड डे इन T मिनिट्स, टायमिंग सेम ठेवला, इन T मिनिट्स किती येईल, सेकंड डे मध्ये किती T मिनिट्स टायमिंग मध्ये किती पाऊस पडलाय, CX/2 सेंटीमीटर.
तर हे झाला त्यांचा रेनफॉल काढून घेतला आपण. सेम टायमिंग असताना रेनफॉल काढून घेतला. आता रेनफॉलचा घ्यायचा रेशो, डायरेक्टली आन्सर भेटून जातं. ठीक आहे. सो देअरफॉर रेनफॉल इथं मी लिहून टाकतो, तर हे झालं. सो देअरफॉर रेनफॉल ऑन फर्स्ट डे अपॉन रेनफॉल ऑन सेकंड डे, दॅट इज इक्वल टू किती येणार? फर्स्ट डेचा रेनफॉल CX आणि सेकंड डेचा CX/2. CX कॅन्सल आणि हा वरती जाऊन काय येणार 2 आणि खाली काहीच नाही म्हणजे 1. सो देअरफॉर रेशो इज 2:1. ऑप्शन डी इज करेक्ट. रेशो काय येईल? 2:1. ऑप्शन डी करेक्ट असेल. ओके, चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी तिने. जस्ट रेशो काढायचा होता बट कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला होता कारण की व्हेरिएबल्स भरपूर होते, T, X, C. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन so divide rupees 315 among A, B and C so that A's share may be to B's share as 2:3 and B's share may be to C's share as 4:5. चला बघून घेऊयात आपण फटाफट या आपण क्वेश्चनला. चला बघा, कालच्याच टाईपचा क्वेश्चन आहे. काल आपण पाहिलं होतं, मी तुम्हाला काल सांगितलं होतं बघा अशा पद्धतीने A/B चा काहीतरी रेशो दिलाय. ठीक आहे, 1/2 आणि B/C चा पण रेशो दिलाय काहीतरी 3/4. तर हे दोन सेपरेट रेशो आहेत बट दोघांमध्ये एक टर्म कॉमन आहे. तर मी या दोघांना जॉईंट करून एकच रेशो मी बनवू शकतो. ठीक आहे, दोन डिफरंट रेशो आहेत आणि एक टर्म जर कॉमन असेल, त्या दोन रेशो मध्ये एक टर्म जर कॉमन असेल तर मी या ठिकाणी या दोघांना कंबाईन करून एक रेशो आणू शकतो. याची प्रोसिजर मी कालच्या क्लासमध्ये सांगितलेली आहे. जे कॉमन टर्म्स आहेत, कॉमन टर्मच्या करस्पॉन्डिंग जे पण नंबर्स असतील त्या नंबरचा LCM घ्यायचा आणि जो LCM असेल तो LCM आलेला नंबर या ठिकाणी आणायचा बाय युजिंग इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. ठीक आहे, हे मी काल सांगितलेलं आहे. त्याचाच या ठिकाणी यूज करावा लागणार आहे आपल्याला. तर कालचं जे पण शिकवलेलं आहे त्याच्यावरती बेस्ड असणारे हे एक्झाम्पल्स आज मी लगेच डिस्कस करतोय तुमच्या समोर. सो काय येईल या ठिकाणी सोल्युशन? काय म्हटलंय? 315 टोटल माहिती आपल्याला बघा. टोटल अमाऊंट माहिती आपल्याला. टोटल अमाऊंट माहिती 315. जर टोटल अमाऊंट माहिती आहे आणि त्याचे 3 हिस्से करायचे आहेत आपल्याला ABC. जर मला या तिघांचा पण जॉईंट रेशो जर भेटला, तिघांचा पण कंबाईंड रेशो जर भेटला तर मला याचे इझिली 3 पार्ट्स करता येतात. कारण की मी काय करणार, जर जॉईंट रेशो भेटला तिन्ही पार्टचा सम खाली येणार A+B+C आणि त्याच्यामध्ये A चा पार्ट काढायचे तर A चा हिस्सा किती आहे या 315 रुपीज मध्ये A चा कितवा हिस्सा आहे. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. A/A+B+C हा एवढा पार्ट हा A चा असेल आणि हा A चा पार्टनी आपण टोटलला मल्टिप्लाय करणार. देन आपल्याला A's शेअर भेटून जाईल. A चा शेअर भेटून जाईल. B चा शेअर काढायचे तर डिनॉमिनेटरला परत A+B+C, B/A+B+C. B चा शेअर काढायचे म्हणून न्यूमरेटर मध्ये B घेतला, B's शेअर. ठीक आहे, ही आपली मेथड होती. ठीक आहे, टोटल माहिती असेल तर. टोटल माहिती असलं पाहिजे आणि जॉईंट माहिती असलं पाहिजे, जॉईंट रेशो माहिती असला पाहिजे. तर इथं आपल्याला जॉईंट रेशो दिलेला नाही, इथं आपल्याला सेपरेट रेशो दिलाय. तर आपण या ठिकाणी आपण काय काढून घेऊया जॉईंट रेशो. सो कसा काढणार? A चा रेशो B सोबत, A's रेशो शेअर. सो B सोबत किती येतोय 2/3. A चा शेअर B सोबत येतोय 2/3. B चा रेशो, B च्या शेअरचा रेशो C च्या शेअर सोबत येतोय 4/5. ठीक आहे, या दोघांना कंबाईन करायचे आपल्याला, कंबाईन. सो इथे येतोय 3, इथे येतोय 4. LCM ऑफ 3,4 इज इक्वल टू 12. तर 12 LCM आला तर इथं दोन्ही ठिकाणी 12 आणायचे. सो A/B इज इक्वल टू 3 ला
4नी मल्टिप्लाय केल्यास 12 येतो. सो डिनॉमिनेटरला 4 लिहिलं तर न्यूमरेटरला पण 4नी मल्टिप्लाय 8/12. बी बाय सी 4/5 वरती 3 ने तर खाली पण 3 ने दॅट इज 12/15. सो हे बघा जे जी टर्म कॉमन आहे या दोन्ही रेशोमध्ये जी टर्म कॉमन आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग नंबर सुद्धा कॉमन आला. सो देअरफॉर म्हणून मी आता याला कंबाईन रेशोमध्ये लिहू शकतो 8:12:15. ठीक आहे. मग आता आन्सर काढून घेऊयात या ठिकाणी. सो दॅट इज इक्वल टू ए चा शेअर किती आहे 8 आहे आणि या तिघांचा सम किती येईल a + b + c 35 इंटू 315 इंटू 315 राईट आहे ना. चलो सो 35 9 जा 315 8 9 जा 72. सो ए चा शेअर असेल 72. बी चा शेअर किती असेल 12/35 कारण या तिघांचा सम 35 इंटू 315 परत 35 9 जा 108 हा आला बी चा शेअर. ठीक आहे. आणि सी चा शेअर पण अशाच पद्धतीने काढू शकतो आपण. सी चा शेअर किती आहे 15/35 इंटू 315 35 9 जा 135 रुपीज. सो हा आला ए चा शेअर, हा आला बी चा शेअर आणि हा आला सी चा शेअर. कळतंय कशा पद्धतीने काढलं. सेम टू सेम कालच्या टाईपचा क्वेश्चन आहे त्या पद्धतीने मी याला सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊयात परत अशाच टाईपकडे अशाच टाईपच्या क्वेश्चन्सकडे. डिवाइड क्वेश्चन डिवाइड rupees 145 among ABC so that half of A's share comma 2/3 of B's share and 3/4 of C's share are equal. चलो पहा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, थोडासा नॉर्मल. कशा पद्धतीने वेगळा आहे थोडंसं समजून घ्या. सोल्युशन मागच्या क्वेश्चन पेक्षा नॉर्मल वेगळा क्वेश्चन आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये टोटल माहिती होतं, इथं पण टोटल आपल्याला दिलेला आहे 145. ठीक आहे. तर मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला पार्टचा रेशो दिला होता, बट या ठिकाणी आता पार्टचा रेशो नाही दिला. आपल्याला हे माहिती आहे की टोटल अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. टोटल अमाऊंट 145. आता ही टोटल अमाऊंट जी आहे ती मला तिघा जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे A B C मध्ये. ठीक आहे. बट आता मला या A B चा पार्ट वाईज रेशो पण माहिती नाही. A B चा B C चा A C चा कोणाचाच रेशो माहिती नाहीये. बट त्यांनी रेशो माहिती नाहीये असं मी कारण की दिलेलं नाहीये इज2 फॉर्म मध्ये. बट त्यांनी 1/2 अशा फॉर्म मध्ये पण देऊ शकतात रेशो 1/2 ऑफ एच शेअर. बट त्यांनी 1/2 हा आपण रेशो म्हणू शकलो असतो. बट त्यांनी काय म्हटले की A च्या शेअरचा हाफ पार्ट, B च्या शेअरचा 2/3 पार्ट आणि C च्या शेअरचा 3/4 पार्ट हे सर्व जे पार्ट दिलेले आहेत हे इक्वल आहेत. ठीक आहे. बट आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम काय तर A चा शेअरच आपल्याला माहिती नाही, B चा शेअर पण माहिती नाही. B चा शेअर किती आहे काहीच माहिती नाहीये. त्या A B C च्या शेअरचा रेशो पण दिलेला नाही आणि A B C या तिघांचा पण रेशो दिलेला नाहीये. त्यामुळे त्यांना ॲज्युम पण करता येत नाही की A चा शेअर किती असेल, B चा किती असेल आणि C चा किती असेल. यांना ॲज्युम पण करता येत नाही. जर मला या तिघांच्या शेअरचा जर रेशो दिला असता 1:2:3 असं काहीतरी जर दिला असता तर मी x 2x 3x असं ॲज्युम केला असतं या ठिकाणी. बट या ठिकाणी A B C यांचा शेअर तर दिलाच नाही, वरून त्यांचा रेशो सुद्धा दिलेला नाहीये. मग या अशा टाईपच्या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं की सर या ठिकाणी ॲज्युम पण करता येत नाही. समजा काही मुलं असं ॲज्युम करतील A चा शेअर काहीतरी x आहे, B चा y आहे, C चा शेअर काहीतरी z आहे. सो हे 3 डिफरंट व्हेरिएबल घेतल्यानंतर मग आन्सर भेटणार नाहीये, पॉसिबल नाहीये. मग अशा टाईपचा A B C चा रेशो पण दिला नाही, त्यामुळे ॲज्युम पण करता येत नाही. तर याला कसं सॉल्व्ह करणार सर. तर या टाईपच्या क्वेश्चनकडे व्यवस्थित बघा. तर काय सांगितलं क्लिअरली आपल्याला हाफ ऑफ एच शेअर इज इक्वल टू 2/3 ऑफ बी शेअर इक्वल टू 3/4 ऑफ सी शेअर. हे तिन्ही शेअर जे आहेत ते तिन्ही शेअरचे तिन्ही पर्सन जे त्या पर्सनचा जो काही शेअर दिलेला आहे तो इक्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे. 2/3 ऑफ बी, सी चा 3/4 हे सगळे इक्वल आहेत म्हणून सांगितले. तर आता या ठिकाणी काही मुलं म्हणतील की सर इथून आपल्याला रेशो भेटून जाईल. बघा इथून रेशो भेटून जाईल. आता A/B इज इक्वल टू इथून A आणि B चा रेशो भेटून जातो इथून. बघा आता हा मल्टिप्लायचा B इकडे जाऊन डिवाइड मध्ये 2/3
आणि मल्टिप्लायचा 2 वरती जाऊन 2/1. सो ए बाय बी चा रेशो किती आला 4/3. बघा रेशो भेटला. म्हणजेच आपल्याला इथं डायरेक्ट रेशो न देता थोडंसं लपवून दिला होता, तर तुम्हाला हे काढता आलं. ठीक आहे, आता बी आणि सी चा काढूयात. सो मी आता या पहिल्या दोघांना सॉल्व्ह केलं. ठीक आहे, पहिल्या दोघांना कंबाईन करून हे सॉल्व्ह केलं. आता या दुसऱ्या आणि तिसऱ्याला कंबाईन करून मी इकडे सॉल्व्ह करतो. बी बाय सी, इथं बी आहे मल्टिप्लायचा सी इकडे डिवाइड मध्ये, इकडे 3/4 ॲज इट इज, इकडला फक्त इकडे जाईल 3/2. सो 9/8. बी बाय सी चा रेशो आला 9/8. सो दोन आपल्याला पार्टचे रेशो भेटले पार्टचे. आता यांना कंबाईन कसं करायचं माहिती आहे तुम्हाला चांगलंच. ठीक आहे, सो ए बाय बी इज इक्वल टू, इकडं 3 आहे इकडं 9 आहे, दिसतोय जो कॉमन आहे त्यांच्या करस्पॉन्डिंग 3 आणि 9 आहे, तर एलसीएम 9 येतो. सो 4 × 3, 3 × 3, सो 12/9. बी बाय सी 9/8 आहे. बी बाय सी किती आहे सॉरी, हां बी बाय सी 9/8 आहे. सो याला काही बदलायची गरज नाही, कारण की इथं फक्त 9 आणला. याला बिलकुल बदलायची गरज नाही. याला 9 आणण्यासाठी 1 नी मल्टिप्लाय नाही केलं तरी चालेल. सो देअर फॉर ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू, ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू 12:9:8. हा भेटला आपल्याला रेशो तिघांचा पण. सो आता मी तुम्हाला इझिली आर इक्वल, तिघांचा शेअर इक्वल आहे. सो आता आपल्याला एबीसीचा शेअर काढता येतो. सो शेअर ऑफ एबी, एज शेअर असं डायरेक्ट टाकूयात. एज शेअर इज इक्वल टू 12/29 इंटू टोटल किती आहे 145. 29 5 जा आणि 12 5 जा 60 रुपीज. सो एचा शेअर आउट ऑफ दिस 145 रुपीज, एचा शेअर किती आहे 60 रुपीज. एचा शेअर किती आहे 60 रुपीज. ठीक आहे, असाच बीचा शेअर काढता येईल. बीचा शेअर 9/29 इंटू 145, कारण की बीच्या करस्पॉन्डिंग मध्ये 9 येतोय. 29 5 जा 45 रुपीज. अशा पद्धतीने तुम्ही सीचा शेअर पण काढून घेऊ शकता. ठीक आहे, काही अडचण नसली नाही पाहिजे याच्यामध्ये, एकदम सिम्पल असं हे एक्झाम्पल. बट आता याला बघा, इथून मी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने दिलं होतं की आपल्याला डायरेक्टली रेशो न देता थोडंसं असं लपून वगैरे इक्वल आहे असं सांगितलं होतं. ठीक आहे, तर इथून इक्वल दिल्यामुळं आपल्याला इथून रेशो काढता आला. आता याच क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची दुसरी मेथड बघा. थोडंसं याला सॉल्व्ह करण्याची दुसरी मेथड मी काय करेन बघा, इथं मी लिहून टाकतो प्रत्येक वेळेस. याला सॉल्व्ह करण्याची, हे तर झाली आपण पार्ट वाईज काढले, कंबाईन करून काढलं. आता याला सॉल्व्ह करण्याची दुसरी मेथड. हे मेथड्स वेगवेगळ्या माहिती असणं गरजेचं आहे, खास करून या चॅप्टरमध्ये, कारण की या चॅप्टरमध्ये सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत बघा. ठीक आहे, आणि सगळ्या माहिती असतील तर मग तुमचे क्वेश्चन तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करून लवकर कमी टायमिंगमध्ये आन्सर काढू शकतात. तर या ठिकाणी काही जणांना जर कळालं नाही की मला पार्ट वाईज रेशो काढता येतो, तर ते मुलं काय करतील बघा. तर हे तिन्ही नंबर्स, हे तिन्ही जे पार्ट आहेत ते इक्वल आहेत. हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, आणि या पार्टचा काहीतरी अमाऊंट येणार आहे. सीचा 3/4 पार्ट घेतला काहीतरी अमाऊंट येईल, बीचा 2/3 पार्ट घेतला काहीतरी अमाऊंट येईल, आणि एचा हाफ पार्ट घेतला काहीतरी अमाऊंट येईल. आणि जे पण या तिघांच्या पार्ट घेतल्यानंतर अमाऊंट येतील ते इक्वल आहेत, आणि हे तिन्ही अमाऊंट इक्वल आहेत, आणि ते काहीतरी एक्स असतील. ते काहीतरी तिन्ही इक्वल असणारे अमाऊंट काहीतरी काय असतील, एक्स असतील. इथून तुम्ही काढू शकता. आता याला याच्यासोबत इक्वेट करा की एचा हाफ म्हणजे एक्स रुपीज आहे, म्हणून इक्वल टू एक्स घेतला. ए इज इक्वल टू काय येते 2x. तसंच याला पण याच्यासोबत इक्वेट करा. बी 2/3 इंटू बी इज इक्वल टू एक्स. सो बी इज इक्वल टू भेटला 3x/2. बीचा सेपरेट, सगळे एकाच टर्म मध्ये आणतोय मी, सगळ्यांना एकाच टर्म मध्ये आणतोय. 4x/3, सी ची व्हॅल्यू 4x/3. बघा ए बी सी या तिघांची सेपरेट व्हॅल्यू काढली, बट इन टर्म्स ऑफ इन सेम टर्म इन टर्म्स ऑफ एक्स. ए ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स, बी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स, सी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स. प्रत्येकाची सेपरेट व्हॅल्यू भेटली. आता तुम्ही नंतर पण याचा रेशो घेऊ शकता. ए बाय बी घेऊन बघा, रेशो हाच येणार. किती येणार रेशो ए बाय बी घेतल्यानंतर, आपण अगोदरच काढला होता. ठीक आहे, 4/3 येतो रेशो. 4/3 चेक करून बघा तुम्ही. ए आणि बीचा जर रेशो घेतलात तुम्ही, तर तुम्हाला ए बाय बी बघा, ए बाय बी इज इक्वल टू 2x/3x/2. डिवाइडचा 2 वरती जाऊन मल्टिप्लाय 4x/3x, x कॅन्सल. बघा ए अपॉन बी चा रेशो परत किती आला 4/3, जो मी अगोदर काढला होता. तर हा पण एक कॉन्सेप्ट आहे की कुठला तरी पार्ट इक्वल आहे म्हटलं की त्याच्या समोर नेऊन हे तिन्ही पार्ट इक्वल होते, मग सगळ्यांच्या समोर जाऊन काहीतरी एक्स नंबर येणार आहे, काहीतरी एक्स अमाऊंट येणार आहे. सगळ्याच्या इक्वल मध्ये एक सेम नंबर पुट केला, एक्स पुट करा किंवा के पुट करा, आणि त्याला इक्वेट करून आन्सर काढून घ्या. ठीक आहे, चलो जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. तर अशा वेगवेगळ्या मेथड्स माहिती असल्या पाहिजेत.
Next one question. Divide rupees 1200 between A, B and C. A, B and C. So that A may get 3/5 of B and and C together and B may get 1/4 of C. 1/4 of C. चला फटाफट पाहून घेऊयात लगेचच या आपण क्वेश्चनला. सोल्युशन. सो परत टोटल माहिती आपल्याला टोटल जर माहिती असेल आणि जर कंबाईन रेशो जर भेटला ज्या तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं त्यांचा कंबाईन रेशो भेटला तर आत्ताचाच कॉन्सेप्ट. परत या ठिकाणी तिघा जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. आता या ठिकाणी ए मे गेट 3/5 ऑफ बी. सेम टू सेम मागच्या सर्व क्वेश्चन आहे, काहीच नाहीये. ए ला किती रुपये भेटलेत? 3/5 ऑफ बी अँड सी टुगेदर. या पुढचा वर्ड नीट वाचा, टुगेदर. मुलं काय करतात? ए मे गेट 3/5 ऑफ बी, लगेच 3/5 इंटू बी, फक्त बी घेतात. बट पुढे वाचा बी अँड सी टुगेदर. बी आणि सी चे मिळून जेवढे पण पैसे आहेत त्याचा 3/5 पार्ट घेतला की ए चे पैसे येतात. म्हणून बी अँड सी टुगेदर आहे, म्हणून बी आणि सी चा सम करणार आणि मग त्याचा 5th पार्ट घेणार. दोघांचा सम केला अगोदर म्हणून त्याला ब्रॅकेट आणि देन त्याचा 3/5 पार्ट घेतला की ए ची व्हॅल्यू येते, ए ची अमाऊंट येते. अँड बी कसं आहे? बी मे गेट 1/4 ऑफ सी. बी कसं आहे? 1/4 ऑफ सी. इथून मला आता इथं बघा, इथं ए चा रेशो मला बी प्लस सी सोबत काढता येतो कारण की हा पूर्ण ब्रॅकेट इकडे येऊन डिवाइड मध्ये जातो. इथं मला B:C काढता येतो, तर मी अगोदर B:C काढून घेईन. B/C इज इक्वल टू 1/4. B/C इज इक्वल टू 1/4. आता इथून मला आता ज्या वेळेस इथं बी आणि सी मधला रेशो भेटला तर मी तुम्हाला मागच्याच क्लासमध्ये सांगितलं होतं की रेशो भेटतोय म्हणजेच काय भेटतोय? तर रेशो म्हणजेच भेटतोय म्हणजेच तुम्हाला एका क्वांटिटीची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ अदर क्वांटिटी मध्ये काढता येते. या ठिकाणी बी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ सी मध्ये काढता येते किंवा सी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ बी मध्ये काढता येते. सो मला इथून क्लिअरली लिहिता येईल की सी इज इक्वल टू 4B. मी सी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ बी मध्ये काढली. ही आलेली जी व्हॅल्यू आहे ही पुट करा या इक्वेशन फर्स्ट मध्ये. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला बीच्या ठिकाणी जर सी आणला तर तुम्हाला ए आणि सीचं रिलेशन भेटेल. ए आणि सीचं काय भेटेल? रिलेशन. ठीक आहे, तर बघा काय येईल? सी इज इक्वल टू 4B. ए आणि बी मधलं रिलेशन भेटेल. सीच्या ठिकाणी पुट केला तर हे सीच्या ठिकाणी बी येईल आणि ए आणि बी चा रेशो भेटून जाईल तुम्हाला. सो ए इज इक्वल टू 3/5 इंटू बी प्लस सीच्या ठिकाणी येणार 4B. सीच्या ठिकाणी येणार 4B. सो 3/5 इंटू 5B, 5 झाला कॅन्सल. सो ए इज इक्वल टू आला 3B, म्हणजेच ए बाय बी इज इक्वल टू 3/1. ए बाय बी किती आला? 3/1. आणि बी बाय सी तर ऑलरेडीच माहिती आहे. या दोघांना करायचं कंबाईन करताना काहीच प्रॉब्लेम नाही. इथं पण बीच्या करस्पॉन्डिंग वन आहे, इथं पण बीच्या करस्पॉन्डिंग वन आहे. एलसीएम वगैरे काढण्याची गरज नाही, डायरेक्टली लिहून टाकू शकतो. ए इज टू बी इज टू सी ऑलरेडी सेम नंबर आहेत, सेम टर्मच्या करस्पॉन्डिंग सेम नंबर आहेत, तर मी डायरेक्टली रेशो लिहून टाकू शकतो. 3:1:4 डायरेक्टली रेशो लिहिला. आता मला तिघा कंबाईनचा रेशो भेटलाय, टोटल अमाऊंट माहिती आहे, तर मला डिस्ट्रीब्युशन करता येईल. दॅट इज किती येणार? 4 आणि 3 7 8. ठीक आहे, 8 राईट. 3/8 इंटू 1200 हा असेल एज शेअर. सो 8 1 जा 8, 8 5 जा, सो 450 रुपीज असणार ए चे. बीचा शेअर किती असेल? 1/8 इंटू 1200. इथं परत 150 इंटू 150 रुपीज. अँड सीचा शेअर किती असेल? 4/8 इंटू 1200. सो या ठिकाणी येणार परत 150 आणि 600 रुपीज. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये तिघांचा पण शेअर विचारणार नाहीत, कुणाचा तरी एकाचा शेअर विचारू शकतात. व्हॉट इज द एज शेअर, व्हॉट इज द बी शेअर. मी तर तुम्हाला तिघांचे पण शेअर विचारतोय प्रत्येक क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट अशाच टाईपचा आता थोडासा चेंज करेन मी. नॉर्मल बघा, the marks obtained by
Suresh. In English, comma, maths and science are in the ratio are in the ratio 1/2 is to 1/3 is to 1/5. If the total score is 860, so his marks in English are इंग्लिश मधले मार्क्स किती आहेत? ऑप्शन दिलेले आहेत 160, 300, 228, 312. ठीक आहे. तर या ठिकाणी काय बदल झाला थोडंसं ऑब्झर्व करा. तर या ठिकाणी जो रेशो आहे तो फ्रॅक्शन मध्ये दिलेला आहे. याच्या अगोदर सर्व रेशो आपल्याला सरळ सिंपल नॅचरल नंबर्स मध्ये होता. आता या ठिकाणी रेशो फ्रॅक्शन मध्ये आला. तर नेहमीसाठी लक्षात ठेवा, ज्या वेळेस रेशो हा फ्रॅक्शन मध्ये येईल त्यावेळेस याला अगोदर सिंपल नॅचरल नंबरच्या रेशोमध्ये आणायचे, म्हणजे फ्रॅक्शनच्या रेशोला कन्वर्ट करून नॅचरल नंबरच्या रेशोमध्ये आणायचे. त्याचा काय कॉन्सेप्ट आहे बघा. हा फ्रॅक्शन नकोय मला, कारण की फ्रॅक्शन मध्ये रेशो जर फ्रॅक्शन मध्ये दिलेला असेल तर कॉम्प्लिकेशन्स वाढतात. त्यामुळे हा फ्रॅक्शन न ठेवता याला नॅचरल नंबर बनवायचे या रेशोला, विदाउट चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ धिस रेशो. या रेशोची व्हॅल्यू न बदलता, या रेशोची व्हॅल्यू चेंज न करता या फ्रॅक्शनला फक्त कशामध्ये आणायचं? नॅचरल नंबर मध्ये. या प्रत्येक टर्म मध्ये मला नॅचरल नंबर दिसला पाहिजे. आणि नॅचरल नंबर दिसल्यानंतर हा ओरिजिनल रेशो आणि नॅचरल नंबर आल्यानंतरचा रेशो याच्यामध्ये बिलकुल काही फरक असला नाही पाहिजे. म्हणजेच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन सारखं 1/2 म्हणजेच 2/4 असतो. फ्रॅक्शन बदलला बट याची व्हॅल्यू नाही बदलली. ठीक आहे. तसंच या ठिकाणी ह्या रेशो मधल्या टर्म्स चेंज होणार बट या रेशोची व्हॅल्यू चेंज होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला कॉन्सेप्ट आता यूज करायचे. सो काय असेल मग कॉन्सेप्ट या ठिकाणी असं करण्यासाठी? तर सगळ्या डिनॉमिनेटरचा एलसीएम घ्या. एलसीएम ऑफ 2, 3, 5 इज इक्वल टू 30. एलसीएम किती येतोय? 30. तर एलसीएम 30 येतोय तर 30 ने या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून टाका. सेम टर्मनी मल्टिप्लाय करा. 30 ने मल्टिप्लाय करून टाका प्रत्येकाला. आणि 30 ने काय करतोय? कारण की 30 हा तिघांचा पण एलसीएम आहे, म्हणजे या तिन्ही नंबरने 30 ला कम्प्लीट डिवाइड जाणारच. एलसीएम ची प्रॉपर्टीज तीच असते. सो 1/2 इंटू 30 आणि सगळ्यांना सेम नंबरने मल्टिप्लाय केल्यामुळे रेशो पण चेंज होत नाही. सो 1/3 इंटू 30, 1/5 इंटू 30. 2 15 जा, सो 15 10 आली. 5 6 जा, थर्ड टर्म 6 आली. सो म्हणून आपण इझिली म्हणू शकतो की 1/3 इज टू 1/2 इज टू 1/3 इज टू 1/5 हा म्हणजेच हा रेशो आहे. ठीक आहे. तर मी रेशो नॅचरल नंबर मध्ये आणला, तो पण व्हॅल्यू चेंज न होऊ देता. आता टोटल माहिती आहे आणि कंबाईन पण माहिती आहे. कंबाईन रेशो माहिती आहे नॅचरल नंबर मधला आणि आपल्याला टोटल पण माहिती आहे. टोटल स्कोर आहे 860. 860 चे आपल्याला काय करायचे? 860 हे टोटल मार्क्स आहेत आणि याचे 3 डिस्ट्रीब्युशन आहेत: इंग्लिश, मॅथ्स, सायन्स. ठीक आहे. तर मला फक्त इंग्लिशचे मार्क विचारले तर इंग्लिश फर्स्ट वन हा इंग्लिशचा पार्ट आहे. सो इंग्लिश मार्क इज इक्वल टू 15. इंग्लिशचा किती पार्ट आहे? 15 पार्ट आहे. किती पैकी? 30, 15, 31 पैकी 15 पार्ट हा इंग्लिशच्या मार्क्स आहे. आणि टोटल किती आहे? टोटलला मल्टिप्लाय करायचा. हा झाला इंग्लिश मार्क्सचा पार्ट, इंग्लिशच्या मार्क्सचा पार्ट 15/31. आता या पार्टने टोटलला मल्टिप्लाय करा 860. ठीक आहे. टोटलला काय करणार? मल्टिप्लाय. किती येऊन जाईल बघा. गडबड झाली का? काय गडबड झाली बघूयात. 2 15 जा, 3 10 जा, 5 6 जा, 30. राईट आहे. 15 10 25 आणि 6 31. करेक्ट तर दिसतोय. सो किती भेटून जाईल मग? 860च आहे का? बघू द्या बरं जरा. अरे सॉरी इथं 3/5 आहे बेटा. मी गडबडीमध्ये 1/5 लिहिलं, इथं 3/5 आहे. तरीच म्हटलंय, कारण की इथं तर कम्प्लीट डिवाइड जात नाही. कम्प्लीट डिवाइड जातच नेहमी. ठीक आहे. सो इथं 3/5 आहे. ठीक आहे. सोडवण्याची मेथड तीच आहे बघा. डिनॉमिनेटरचा एलसीएम घ्यायचा, न्यूमरेटर मध्ये काही असेल. ठीक आहे. बट इथं काय आला आपला? इथं 3/5 आला या ठिकाणी. इथं मी 3/5. सो इथं 3/5 आल्यानंतर इथं काही 6 5 इथं काही इथं 3 आहे ना. सो इथं 5 6 जा 30 कॅन्सल असंच होणार. फक्त इथं न्यूमरेटर मध्ये 3 आल्यामुळे आता इथं कॅन्सल झाल्या 6 आला होता. 6 3 जा इथं किती येईल? 18. 6 3 जा इथं किती येणार? 18 येणार. ठीक आहे. सो इथं 18 आला तर मग या ठिकाणी सम बदलणार बघा. 25 प्लस 18, 25 प्लस 18, सो 35 43.
सो 43 टू जा 86, पुढचा 0 ॲज इट इज, दॅट इज 15 टू जा 30. सो 300 मार्क्स. ऑप्शन बी इज करेक्ट. 300 मार्क्स. ठीक आहे, एकदम साधं सोपं. फक्त या ठिकाणी सोडवण्याची मेथड तीच, फक्त इथं न्यूमरेटर मध्ये पण आला होता, बट न्यूमरेटरचं काही देणं घेणंच नाही आपल्याला. सगळं डिनॉमिनेटर मध्ये ह्या फ्रॅक्शनच्या रेशोला नॅचरल नंबर मध्ये आणण्यासाठी सगळा खेळ डिनॉमिनेटर मध्ये करावा लागतो. सगळं जे आपलं जे कॉन्सेप्ट आहे तो डिनॉमिनेटर सोबत आहे. डिनॉमिनेटरचा एलसीएम घेणार आणि जो पण एलसीएम येईल त्याने प्रत्येक फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचा आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जो नंबर येतो तो लिहून टाकायचा. दॅट इज द कॉन्सेप्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन. क्वेश्चन. A person distributes his pens among four friends A, B, C, D in the ratio 1/3 is to 1/4 is to 1/5 is to 1/6. What the minimum number of pens? What the minimum number of pens that the person should have? बघा कॉन्सेप्ट काय आता या ठिकाणी या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्सेप्ट काय, कारण की टोटल किती पेन आहेत हे नाही सांगितलं. टोटल किती पेन्स आहेत आपल्याकडे आणि त्यात किती पेन्सला आपण डिस्ट्रीब्यूट करतोय हे सगळ्यात मोठा कॉन्सेप्ट आहे. टोटल दिला असतं तर मी लगेचच मग प्रत्येकाचा शेअर काढला असता, बट इथं टोटलच दिलेलं नाहीये. आणि विचारले काय आपल्याला, मिनिमम नंबर ऑफ पेन्स. सगळ्यात कमीत कमी किती पेन्स असतील दॅट पर्सन शुड हॅव. द मिनिमम नंबर ऑफ पेन्स दॅट पर्सन शुड हॅव. कोणाला सगळ्यात कमीत कमी पेन्स किती डिस्ट्रीब्यूट झालेले असू शकतात या रेशोने जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केला तर कमीत कमी सगळ्यात कमी पेन्स कोणाला गेल्या असं नाही विचारलं, कोणत्या पर्सनला सगळ्यात कमी गेल्या नाही विचारलं. सगळ्यात कमी जो पण नंबर येणार आहे या रेशोमध्ये शेअर केल्यानंतर, या सगळ्यांना शेअर केल्यानंतर सगळ्यात कमी जो पण नंबर येणार आहे तो कमी असलेला नंबर सांगायचे, सगळ्यात लेस नंबर सांगायचे. ठीक आहे. तर हे याच्यासाठी कॉन्सेप्ट काय बघा, जर तुम्हाला A:B चा रेशो जर 5:3 दिला असेल, A:B चा रेशो जर 5:3 दिला असेल तर क्लिअरली B च्या करस्पॉन्डिंग मध्ये 3 येतोय आणि 3 हा 5 पेक्षा लहान आहे, म्हणजेच B चा शेअर जो असेल तो A च्या कंपॅरिझन मध्ये लहान असेल. कारण की A च्या करस्पॉन्डिंग मध्ये 5 आहे, B च्या करस्पॉन्डिंग मध्ये 3 आहे. तर B च्या करस्पॉन्डिंग मध्ये 5 पेक्षा लहान नंबर आहे 3, म्हणून B चा शेअर हा A च्या शेअर पेक्षा कमी असेल. हे इझिली इथून दिसतंय. मग B चा कमीत कमी शेअर, मिनिमम शेअर ऑफ B, मिनिमम शेअर ऑफ B. B चा मिनिमम शेअर किती असणार, 3 असणार. मॅक्सिमम काय असू शकतो, मॅक्सिमम किती असू शकतो, 3 पेक्षा मोठा किती असू शकतो, बट 3 पेक्षा लहान असणार नाही. मग मिनिमम शेअर B चा 3 आहे हे कुठून कळालं, तर मी काय करणार या ठिकाणी A ची व्हॅल्यू मी अज्युम करू शकतो 5x आहे. A ची व्हॅल्यू A ची अमाऊंट A चा शेअर 5x आहे आणि B चा शेअर 3x आहे. पण B ची मिनिमम व्हॅल्यू तर 3 येणार आहे, 3 पेक्षा कमी येऊ शकत नाही B ची व्हॅल्यू. तर B ची मिनिमम व्हॅल्यू केव्हा पॉसिबल आहे, ॲट x = 1. या इक्वेशन मध्ये हे जे काही अज्युम केलात याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट केलात की तुम्हाला याची मिनिमम व्हॅल्यू भेटते. हाच आपला मेन पॉईंट आहे, हाच या ठिकाणी मेन पॉईंट आहे. की तुम्ही म्हणताल की सर इथं 1/2 ठेवला तर x ची व्हॅल्यू 1/2 पण असू शकते. ओके, नो प्रॉब्लेम बेटा, बट इथं तर होत नाही ना त्या पद्धतीने. इथं 1.5 पेन 2.5 पेन असं होणार नाही, पेनाचे तुकडे करून तर देणार नाहीयेत. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी x ची व्हॅल्यू ही आपण काय कन्सिडर करणार, 1. म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे मल्टिपल 1च असणार या ठिकाणी. मिनिमम व्हॅल्यू काढण्यासाठी x ची व्हॅल्यू काय पुट करावी लागते, 1 पुट करावी लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की या ठिकाणी आपण पेना काउंट करतोय. सो त्यामुळं पेन्स काउंट करतोय, किती मिनिमम पेन्स कोणाला किती गेल्या ते काउंट करतोय. तर पेन्स हे नॅचरल नंबर मध्येच असणार, डेसिमल पॉईंट 2.3 पेन्स 4.7 पेन्स असं येणार नाही. तर कम्प्लीट नॅचरल नंबर हे आपला आन्सर येणार आहे. तर त्यामुळं x ची व्हॅल्यू 1 पुट केली की B चा मिनिमम शेअर भेटतो. x ची व्हॅल्यू 1 पुट केली की B चा कसला शेअर भेटतो, मिनिमम. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. मिनिमम व्हॅल्यू काढायची तर जे पण तुम्ही अज्युम केला त्यामध्ये x च्या ठिकाणी 1 पुट करतात. ठीक आहे. चला
सो या ठिकाणी आता आपण इझिली हे करून घेऊयात अगोदर. हां, सोल्युशन. अगोदर इथून आपल्याला कळणार नाही की कोणाचा शेअर कमी येणार आहे, पहिल्याचा, दुसऱ्या, तिसऱ्याचा, कारण की इथं फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे. तर या फ्रॅक्शन मध्ये दिलेल्या रेशोला नॅचरल नंबर मध्ये आणायचे विदाऊट चेंजिंग इट्स व्हॅल्यू. ठीक आहे. सो 1/3 इज टू 1/4 इज टू 1/5 इज टू 1/6. आणि आपल्याला टोटल तर या ठिकाणी काही दिलेलंच नाहीये, फक्त रेशो प्रोव्हाइड केलेला आहे. तर आता याला एलसीएम, याचं एलसीएम इथंच लिहून टाकतो. एलसीएम ऑफ दीज रेशोज. ठीक आहे. या चारही नंबर, सॉरी, या ठिकाणी असं लिहितो एलसीएम ऑफ, डिनॉमिनेटरचा एलसीएम घ्यायचा ना, रेशोचा थोडीच घ्यायचा, डिनॉमिनेटरचा एलसीएम. 3 4 5 6 किती येतो रेशो? 6 आणि 4 चा एलसीएम येतो, 6 आणि 4 चा एलसीएम येतो 12, राईट. 12 एलसीएम येतो. 12 5 जा 60, 63 जा 180. 180 येईल ना, सॉरी. 3 आणि 6 चा एलसीएम किती येतो? सॉरी, वाटलं तुम्ही काढून घ्या, मी रफ मध्ये काढतोय शॉर्टकट मध्ये. 3 आणि 6 चा एलसीएम 6 आणि 6, या दोघांमध्ये 6च आला, आणि 6 आणि 4 चा एलसीएम 12, 12 5 60, 60 येतो एलसीएम. काढून चेक करा, तुम्ही स्वतः चेक करू शकता. एलसीएम 60 येतो, मी डायरेक्ट करतोय. सो एलसीएम 60 आला. तर आता एलसीएम काढल्यानंतर या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा एलसीएमच्या. ठीक आहे. रेशोच्या प्रत्येक टर्मला एलसीएमनी करायचं मल्टिप्लाय. कंप्लीट डिवाइड जातो आणि मग नॅचरल नंबर मध्ये. कंप्लीट डिवाइड जातो म्हणून तर ते रेशो कशामध्ये येतो? नॅचरल नंबर मध्ये. सो 1/3 इंटू 60, 1/3 इंटू 60 इज टू 1/4 इंटू 60 इज टू 1/5 इंटू 60 इज टू 1/6 इंटू 60. सो 320, 415, 5, 12, 6, 10. सो काय आला रेशो? 20:15:12:10. सो कंबाईन रेशो भेटला चारही पण जणांचा. ठीक आहे. कंबाईन रेशो भेटला. आता या ठिकाणी सगळ्यात कमी जे पेन्स आहेत ते या ठिकाणी लास्ट पर्सनला भेटणार आहेत, कारण की याचा प्रपोर्शन बघा कमी आहे, 10 आहे. सगळ्यांपेक्षा याचं कमी आहे 10. याला कमी भेटणार आहेत. कमी भेटणार आहेत म्हणजेच किती भेटणार आहेत ते आपल्याला काढायचे. कमी भेटणार आहेत म्हणजेच किती पेन्स भेटणार, म्हणजेच मिनिमम नंबर ऑफ पेन्स दॅट पर्सन शुड हॅव. म्हणजेच या पर्सनकडे कमीत कमी किती पेन असल्या पाहिजेत. टोटल कमीत कमी किती, टोटल पेन्स विचारले, सगळ्यात कमी पार्ट नाही विचारला. या जो पर्सन पेना डिस्ट्रीब्यूट करतोय त्याच्याकडे कमीत कमी किती पेन असल्या पाहिजेत असं विचारतोय तो. तर आपला, मी असं म्हटलं होतं तुम्हाला, ठीक आहे, मी तुम्हाला असं म्हटलं की या 4 पैकी कमी पेना जाणार आहेत आणि किती जाणार आहेत असं म्हटलं होतं. तर या ठिकाणी 10ला तर कमी जाणार आहेत. हा कितवा पर्सन आहे याचं नाव वगैरे काही दिलेलं नाहीये. जस्ट 4 फ्रेंड्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो, याचं काही नाव दिलेलं नाहीये. बट या लास्ट पर्सनला सर्वात कमी पेना भेटणार आहेत. बट आपल्याला विचारलंय की जो पर्सन पेन्स डिस्ट्रीब्यूट करते त्या पर्सनकडे कमीत कमी किती पेन्स असतील. मिनिमम नंबर ऑफ पेन्स दॅट पर्सन शुड हॅव. दॅट पर्सन म्हणजे कोणता पर्सन? जो पर्सन डिस्ट्रीब्यूट करतोय त्याच्याकडे कमीत कमी किती पेन असतील. म्हणजे आपल्याला टोटल कमीत कमी पेना विचारले, टोटल. सो टोटल विचारले तर मी डायरेक्ट या ठिकाणी टोटल पेन्स असं लिहून टाकतो. टोटल पेन्स, टोटल पेन्स अगोदर काढूया. टोटल पेन्स किती असणार? सगळ्यांचा मल्टिपल घेऊयात. 20x प्लस 15x प्लस 12x प्लस 10x. म्हणजेच पहिल्या पर्सनकडे काहीतरी 20x पेन्स असतील, दुसऱ्याकडे 15x, तिसऱ्याकडे 12x आणि चौथ्याकडे 10x. या सगळ्यांची ऍडिशन केल्यानंतर तो जो पर्सन डिस्ट्रीब्यूट करते त्याच्या पसली संख्या भेटेल, दॅट इज 57x. ठीक आहे. 57x. तर 57x च्या मिनिमम पेना याच्याकडे असतील, या पर्सनकडे असतील. तर मला त्याची 57x या टोटल पेन्स जे आहेत त्याच्याकडे, त्या पर्सनकडे टोटल पेन्स किती असल्या पाहिजेत? तर त्या पर्सनकडे टोटल पेन्स जे आहेत ते 57च्या मल्टिपल्स मधले असल्या पाहिजेत. 57 पेन्स असू शकतात, 114 पेन्स असू शकतात. बट जे पण पेन्स येतील ते 57च्या मल्टिपल्स मधले असतील. ठीक आहे. मग मला मिनिमम पेन्स विचारले. सो मिनिमम पेन्स विचारले तर मी या ठिकाणी या मल्टिपलची व्हॅल्यू कमीत कमी किती घेणार, जो मी आता याच्या अगोदर कॉन्सेप्ट सांगितला. तर याची मिनिमम व्हॅल्यू काढायची, तर एक्सची व्हॅल्यू मिनिमम किती घेणार? 1. सो मिनिमम पेन्स with that person at x equal to 1 is 57 into 1 म्हणजेच 57 पेन्स त्या पर्सनकडे असल्या पाहिजेत. कमीत कमी 57 असल्या पाहिजेत. 57 पेक्षा जास्त किती असू शकतात? त्या जो पेन डिस्ट्रीब्यूट करतोय त्याच्या जवळच्या पेना विचारल्या, म्हणून मला यांची ऍडिशन करावी लागली. लक्षात येत आहे? ऍडिशन का केली? कारण की जो पेना डिस्ट्रीब्यूट करू लागलेला आहे तो 4 जणांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय. तर त्या चारही जणांकडे जेवढ्या पण पेन्स आहेत त्यांची ऍडिशन केलं की टोटल पेन्स येतात. त्या अगोदरच्या पर्सनकडे ज्याने पेन्स डिस्ट्रीब्यूट केलेत त्याच्याकडे टोटल किती पेन्स आहेत हे काढण्यासाठी या चारींचा आपण सम करणार 57x, आणि याची मिनिमम व्हॅल्यू काढायची, कमीत कमी किती पेन असल्या पाहिजे. तर त्यासाठी x ची व्हॅल्यू 1 पुट केली, मिनिमम व्हॅल्यू भेटली. ठीक आहे.
क्लिअर झाला असेल? ओके स्टुडंट. चलो नेक्स्ट वन. क्वेश्चन आता एजेसचे काही क्वेश्चन पोहेत. एजेस ऑफ टू पर्सन्स, एजेस ऑफ टू पर्सन्स A and B, A and B are in ratio, A and B are in ratio 7:8. 10 years ago, 10 years ago, the ratio, 10 years ago, the ratio of their ages was 2:3. Find their present ages. Find their present ages. त्यांचे प्रेझेंट एजेस सांगा काय आहेत ते. ठीक आहे. हे तर खूप जणांना येत असेल हा क्वेश्चन. खूप मुलांनी अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस केली असेल, पाहिला असेल अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सला. ठीक आहे. चला जाऊयात पटापट. सो काय म्हटलेलं आहे सोल्युशन? तर ॲगो म्हटलंय. ठीक आहे. 10 इयर्स ॲगो म्हटलंय म्हणजे पाठीमागचा रेशो दिलाय आणि प्रेझेंटचा पण दिलाय. सो आर इन रेशो एजेस ऑफ टू पर्सन्स ए अँड बी, ए आणि बी च्या पर्सनचा एजेसचा रेशो दिलाय. आता हे एजेसचा रेशो दिलाय म्हणजे हा प्रेझेंट मधला दिलाय. सो प्रेझेंट एजेस रेशो तिथं लिहिलेलं नाहीये, बट हे नक्कीच या ठिकाणी काहीच मेन्शन केलेलं नाही. जस्ट रेशो दिलाय म्हणजे हा प्रेझेंटचा रेशो आहे 7:8. सो लेट लेट पर्सन एज प्रेझेंट एज बी 7x. पहिल्याचं एज पर्सन एचा एज 7x असेल आणि बीचं प्रेझेंट एज किती असेल मग 8x. दोघांचं सेम मल्टिपल घेतलं 7x 8x. आता हे प्रेझेंट एजचा रेशो दिला होता म्हणून प्रेझेंट एजला ॲझ्युम केला आपण. प्रेझेंट एजेस वरून जस्ट ॲझ्युम केला. आता 10 इयर्स अगो 10 वर्ष अगोदर 10 इयर्स ॲगो. आता हे इयर्स मध्ये नेहमी लक्षात ठेवा 10 वर्ष अगोदर जर गेलात तर या दोघांचे पण एजेस 10 वर्षांनी कमीच होणार. अगो म्हणजे पाठीमागचं बोलतोय. सो 10 वर्ष अगोदर याचं 10 नी मायनस झालाय तर याचा पण 10 नी मायनसच होईल. कारण की हा काही भूत नाहीये. बी पण एक पर्सन आहे, ए पण एक पर्सन आहे. तर एकाचं 10 वर्ष अगोदर गेला तर एकाचं एज 10 नी कमी होते तर दुसऱ्याचं पण 10 नी कमी होईल. मुलगा स्टुडंट कुठं चुकतात? फक्त एकाच एज कमी करतात, दुसऱ्याचं लक्षात राहत नाही त्यांच्या. सो दोघांचे पण एजेस 10 नी कमी होणार. 10 इयर्स ॲगो. सो 10 इयर्स ॲगो काय होणार? एज 10 वर्ष अगोदर एचं एज 7x - 10 अँड बीज एज किती असणार 8x - 10 10 वर्ष अगोदर. आणि 10 वर्ष अगोदरचे एजेस आपल्याला भेटले. 10 वर्ष अगोदरचे एजेस भेटले तर त्यांचा रेशो माहिती आहे. मग या 10 वर्ष अगोदरच्या रेशो घ्या आणि त्याच्या इक्वल मध्ये 2/3 लिहून टाका. 7x - 10 अपॉन 8x - 10 इज इक्वल टू 2/3. इथून x ची व्हॅल्यू भेटते. आलेली x ची व्हॅल्यू वापस पुट केली या सुरुवातीच्या प्रेझेंटेजेस मध्ये. दोघांचे प्रेझेंटेजेस भेटून जातात. 21x - 30 16x - 20. सो किती भेटून जाईल 5x इज इक्वल टू 10. राईट. x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू 2 भेटली. x ची आलेली व्हॅल्यू वापस पुट करा. सो एज प्रेझेंट एज इज इक्वल टू 7 × 2 दॅट इज 14 अँड बीज प्रेझेंट एज किती होतं 8x दॅट इज 8 × 2 16 इयर्स. एक ए पर्सन हा 14 इयर्सचा असायला पाहिजे आणि बी पर्सन हा 16 इयर्सचा असायला पाहिजे. एकदम सिंपल क्वेश्चन होता हा. ठीक आहे. प्रेझेंटच्या एजेसचा रेशो दिला होता आणि 10 वर्ष अगोदरचा पण रेशो दिला होता. इझिली आपण 10 वर्ष प्रेझेंट एज वरून आपण ॲझ्युम केलं आणि ॲझ्युम केल्यानंतर 10 वर्ष अगोदर गेलो. 10 वर्ष अगोदरचं एज काढलं, नंतर त्याचा रेशो इक्वल मध्ये ठेवला आणि आन्सर काढलं. सिंपल एकदम. आता बघा याच्यामध्ये थोडासा चेंज कसा करून विचारू शकतात. हा नेक्स्ट क्वेश्चन या एजेस मध्ये असा पण क्वेश्चन विचारू शकतात थोडासा फिरवून. द सम ऑफ द present age of A, B and C is 90 years. सगळ्यांच्या एजेसचा सम दिलेला आहे आणि पुढे सांगितलंय 6 years ago their ages were in the ratio
1:2:3. 1:2:3. What is the present age of C? What is the present age of C? C चं प्रेझेंट एज काय असेल? सी चं प्रेझेंट एज काय असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा आता या ठिकाणी काय मागच्या क्वेश्चन पेक्षा या क्वेश्चन मध्ये काय फरक आहे तर मागच्या क्वेश्चन मध्ये प्रेझेंट एजचा पण रेशो दिला होता आणि काही वर्ष अगोदरचा पण रेशो दिला होता. तर इयर्स ॲगोचा रेशो देतील, काही वेळेस आफ्टर 10 इयर्सचा पण रेशो देऊ शकतात, ॲगो किंवा आफ्टर दोन्हीपैकी कुठलाही क्वेश्चन विचारू शकतात. मी ॲगोचे क्वेश्चन घेतोय आणि या ठिकाणी बदल काय झाला मागच्या क्वेश्चन पेक्षा, मागच्या क्वेश्चन मध्ये प्रेझेंट एजचा पण रेशो दिला होता आणि 10 इयर्स अगोदरचा पण रेशो दिला होता. या ठिकाणी जस्ट 6 इयर्स ॲगोचा रेशो दिलाय, प्रेझेंटचा रेशो दिलेला नाहीये. प्रेझेंटचा रेशो दिलेला नाहीये बट त्यांनी प्रेझेंटचा रेशो दिलेला नाहीये म्हणून त्यांनी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे. तिन्ही तिघांच्या पण प्रेझेंट एजेसचा सम दिलाय. तिघांच्या पण प्रेझेंट एजेसचा सम दिलाय. तर प्रेझेंट एजेसचा सम दिलाय. जर मला या तिघांचे पण ABC या तिघांचे पण जर मला प्रेझेंट एजेस भेटले किंवा या तिघांच्या पण प्रेझेंट एजेसचा रेशो भेटला, रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ ABC, प्रेझेंट एजेस ऑफ A, B and C हे जर मला भेटलं, संपलं कामच संपलं. प्रेझेंट एजेसचा रेशो जर भेटला तर रेशो वरून मी ॲझ्युम करू शकतो आणि ॲझ्युम केलं की सगळ्यांचा सम करून इक्वल टू 90. ठीक आहे. समजा याचा रेशो असा काहीतरी भेटला 3:5:7, 3x 5x 7x यांचा सम इज इक्वल टू 90 असं मी पुट करणार आणि तिथून मला x ची व्हॅल्यू भेटणार, तिथून आन्सर भेटून जाईल. तर माझं फर्स्ट टार्गेट आहे तिघांच्या प्रेझेंट एजचा रेशो काढायचे, तिघांच्या प्रेझेंट एजेसचा रेशो काढायचे. सो काय करता येईल मग या ठिकाणी, सो आपल्याला प्रेझेंट एजेसचा 6 इयर्स ॲगोचा रेशो दिलाय, 6 इयर्स ॲगोचा रेशो दिलाय तर 6 इयर्स अगोदरचं एज आपण ॲझ्युम करूयात. सो लेट द एज ऑफ पर्सन ए 6 इयर्स ॲगो, 6 इयर्स ॲगो 6 वर्ष अगोदर पर्सनचे एज किती असेल, पर्सन ए चं एज किती असेल x इयर्स. सिमिलरली पर्सन बी चं एज पण 6 इयर्स ॲगो, 6 इयर्स ॲगो 6 वर्ष अगोदर पर्सन बी चं एज 2x. सिमिलरली पर्सन सी चं एज 6 इयर्स ॲगो, 6 इयर्स ॲगो. कारण की 6 वर्ष अगोदरच्या एजेसचा रेशो दिलाय तर मी 6 वर्ष अगोदरचे रेशो मी त्या 6 वर्ष अगोदरचे एजेस मी ॲझ्युम करतो. तर हे सर्व एजेस आले 6 वर्ष अगोदरचे. सो नाव सो देअरफॉर लेट म्हणायची गरज नाही आता. आता आपण प्रेझेंट एजेस काढू शकतो, प्रेझेंट एजेस इन टर्म्स ऑफ याच्यामध्ये प्रेझेंट एजेस काढू शकतो. सो हे 6 वर्ष अगोदरचे एजेस आहेत. आता प्रेझेंट एजेस काढायचे. सो आफ्टर 6 इयर्स किंवा प्रेझेंट एजेस म्हणूयात आपण, प्रेझेंट एज ऑफ ए. 6 वर्ष अगोदर ए चं एज होतं x, 6 वर्ष अगोदर x होता, आता किती झाला असेल मग 6 ने पुढे येणार. सो x + 6. प्रेझेंट एज ऑफ बी 2x + 6. सगळ्यांचे 6 ने वाढणार, सगळेही माणसं आहेत. ठीक आहे. सो मग 6 वर्ष अगोदरचे एजेस ॲझ्युम केले तर प्रेझेंटचं एज मला ॲझ्युम आणता येईल. सगळ्यामध्ये 6 ने ॲड होईल, 3x + 6. 6 वर्ष अगोदर सी चं एज 3x होतं तर आज किती असणार, आज 6 वर्षानंतर, आज म्हणजे 6 वर्ष अगोदरचं एज माहिती आहे, आजचं एज काढायचं तर 6 ॲड करायचं, मागच्या वर्षामध्ये 6 ॲड करायचं. ठीक आहे. तर हे तिघांचे पण प्रेझेंट एजेस भेटले मला. त्यांचा रेशो नाही भेटला बट त्यांचे प्रेझेंट एजेस डायरेक्टली भेटले मला. मी काय म्हटलं होतं, आपलं फर्स्ट टार्गेट आहे त्यांचा एजेसचा रेशो काढणे. बट या ठिकाणी मला तिघांच्या प्रेझेंट एजेसचा रेशो न भेटता तिघांचा पण मला एक्झॅक्ट रेशो भेटलेला आहे, ते पण सेम टर्म मध्ये ते x मध्ये भेटलेला आहे. तिघांचे पण प्रेझेंट एजेस भेटले आणि त्यांच्यामध्ये एकच कॉमन व्हेरिएबल आहे x. एकच व्हेरिएबल असेल तर आपल्याला इझिली आन्सर काढता येतं. सो तिघांचा पण प्रेझेंट एजेस भेटले आणि तिघांच्या पण एजेसचा सम किती असेल 90. सो x + 6 + 2x + 6 + 3x + 6 इज इक्वल टू 90. सो 3 2 5 6x + 18 इज इक्वल टू 90. 6x इज इक्वल टू 90 - 18. 6x इज इक्वल टू 72. राईट. x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12. x ची व्हॅल्यू 12 भेटली. आलेली व्हॅल्यू प्रेझेंट एजेस काढायचे तर आलेली व्हॅल्यू इथे पुट करा. किती येईल, प्रेझेंट एज 12 + 6 18 इयर्स. पर्सन ए चं एज 18 इयर्स. पर्सन बी चं एज 12 2 24 + 6 24 + 6 दॅट इज 30 इयर्स. आणि पर्सन सी चं एज 36 + 6 दॅट इज 42 इयर्स. ठीक आहे. तर तिघांचे पर्सनचे एजेस मला कळाले, तिघांचेही काढले मी. आपल्याला विचारलं होतं फक्त सी चं बट मी तिघांचेही काढून दिले. 42 इयर्स. क्लिअर आहे. तर अशाच टाईपचे आणखीन पण एजेसचे प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे. ठीक आहे.
याच्यामध्ये भरपूर रेशो म्हणलं, रेशोचे क्वेश्चन्स म्हणले तर एजेस वरती भरपूर क्वेश्चन बनतात, एजेस वरती वगैरे, एजेस वरतीच जास्त बनतात. तर हे तर मी जस्ट एक तुम्हाला दोन्हीही रेशो दिला, सिंपल क्वेश्चन पण घेतला आणि थोडासा फिरून पण क्वेश्चन घेतलेला आहे. अशाच टाईपचे आणखीन पण काही क्वेश्चन आपण नेक्स्ट क्लासेसमध्ये डिस्कस करणार आहोत. सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये स्टुडंट्स. सो तोपर्यंत थँक्यू सो मच अँड कीप प्रॅक्टिसिंग.